मित्र हो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. म्हणजे न्यायाला विलंब हा न्यायाला नकार आहे. न्याय नाकारण्यासारखंच आहे न्यायाला विलंब करणं, अशी ही म्हण सांगते. तेच सुप्रीम कोर्टात पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. खरं तर आपण सगळे महाराष्ट्रातले मतदार, महाराष्ट्रातले नागरिक वैतागलेलो आहोत. याचं कारण 2023 पासून हेच घडतं आहे. नुसत्या तारखा पडतायत सुप्रीम कोर्टामध्ये आणि दरवेळेला न्यायमूर्ती असं सांगतायत की सुप्रीम कोर्टापुढे महत्वाची काम आहेत. माझ्या मनात हा प्रश्न येतो, सुप्रीम कोर्टाला तो विचारावा की नाही हे प्रत्येकाच्या मनात असतं की तुमच्या पुढे महत्वाचे खटले आहेत, पण हा जो खटला आहे शिवसेनेचं नाव आणि निशाणी हा खटला सुद्धा महत्वाचाच आहे. तेव्हा या खटल्याला उशीर का होतो आहे, तारीख पे तारीख असं तुम्ही का करताय, असा प्रश्न विचारला पाहिजे असं मला वाटतं. हा प्रश्न यापूर्वी उद्धव ठाकरेंनी उपरोधिक पद्धतीने विचारला होता. हा असंख्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. हा शिंदेच्या मनात असेल की नाही मला माहित नाही, कारण जेवढा उशीर होईल तेवढा त्यांचा फायदाच आहे. शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने त्यांना दिलेलं आहे. अधिक धनुष्यबाणी निशाणी सुद्धा त्यांना दिलेली आहे. लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. आता तर 21 आणि 22 जानेवारी ही तारीख दिलेली असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकाही तोपर्यंत पार पडतील. कारण सुप्रीम कोर्टानेच दुसऱ्या एका खटल्यामध्ये आदेश दिलेला आहे की 30 जानेवारीच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. त्याप्रमाणे आता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यानंतर जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे. पण जर 21 आणि 22 या तारखांना सलग सुनावणी झाली तर याचा अर्थ 30 जानेवारीच्या आत या खटल्याचा निकाल येईल अशी अपेक्षा नाही. आणि जरी आला, समजा शेवटच्या 8 दिवसात जरी आला, तरी सुद्धा त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की शिंदेना मिळालेलं नाव आणि निशाणी योग्य नाही, धनुष्यबाणी निशाणी आता फ्रीज करायला पाहिजे, गोठवायला पाहिजे, तरी त्याचा उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीत, नगरपालिका निवडणुकीत काहीही उपयोग होणार नाही. नगरपालिका निवडणूक, महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल ही निशाणी घेऊनच लढावं लागेल.